अरे बापरे, खूप थकवा आलाय. अरे यांचा फोन. हॅलो, बोला ना. नाही अजून. तुम्ही जेवले? लॅपटॉपवर बसले होते. तर तेवढाच फोन आला तुमचा. मला खूप आठवण येते. तुम्हाला तर काय माझी आठवण येत नाही का? रोज फोन आला का रोज सांगते, आज येतो उद्या येतो, 2 दिवसांनी येतो, 8 दिवसांनी येतो. असं करता करता किती महिने गेले, वर्ष होत आला. आता जर तुम्ही आले नाही तर मी माहेरी निघून जाईल. नुसतं वरती वरती विचारत राहते, जेवली का, झोपली का, काय करते. मला आता कसं सांगू तुम्हाला, कळत नाहीये का? किती दिवस झाले. तुम्हाला बायकोची आठवण येते का नाही? नक्की तुमचं काहीतरी बाहेर असेल. तुम्हाला माझी आठवण येत नाही ना? नक्की कोणातरी बरोबर तुमचं प्रेम झालेलं असावं. नाही, काय नाही. हा ना, लवकर या ना. मी बोलणार नाही आता तुमच्याशी, फोन सुद्धा नाही करणार मी. हो, तुमचं नेहमीच झालंय. लग्न झाल्यापासून असेच वागू राहिले तुम्ही. ठेवा आता, मी नाही बोलणार तुमच्या सोबत. काय पप्पी दे, पप्पी बी नाही देणार फोनवर. जवळ येऊन घ्या, फोनवरती काहीच भेटणार नाही. या बरं आता. कधी येत आहे? 2-3 महिने थांबते बरं का मी आता. एवढा लास्ट चान्स आहे तुम्हाला. चालेल. हो, जेवण करायचे आणि ठेव मग. काय नुसता वैताग आला या माणसाचा. एवढा सर्व्हिसवाला नवरा करूनही ना वैतागले मी. त्याच्यापेक्षा एखादा गरीब केला असता ना, बिचाऱ्याने मला चांगलं सांभाळलं असतं. चला आता आहे ना, खूप थकवा आलाय. थोडस कॉफी तरी पिते. वाळ्या, वाळ्या, कुठे आहे तू? इकडे ये. काय मालकीन बाई? वाळ्या, एक कप आहे ना, छान मस्त कॉफी बनव मला. कॉफी? बर, लगेच करतो. खूप डोकं दुखू राहिले. गोळी आणू का नाही तर? नाही, नको. मग कॉफीच बनव. कॉफी बनव. बर, आलो. अजून कॉफी झाली नाही का वाळ्याची? वाळ्या, आलो. किती वेळ वाळ्या? काय झालं? एवढा वेळ लागतो 1 कप कॉफी बनवायला? झाला वेळ थोडा. ती कॉफी लवकर गावसा ना. अरे हा, बसलो. अहो मालकीन बाई, आज माझा पाय दुखू राहिला म्हणून बसलो. तुला घे ना कॉफी थोडी. नाही, घ्या तुम्ही, मी तिकडे पिईल. मग हाय उरेल. बर, ठीक आहे. छान बनवली. हा ना. पण मी प्रत्येक भाज्या वगैरे सगळं चांगलंच करतो ना. हो, आता तुझ्या हाताला खूप चव आहे बाबा. कॉफी छान करतो, चहा खूप छान करतो. हुशार आहे तू. का हो मालकीन बाई, तुम्हाला 1-2 गोष्ट विचारू का? विचार ना. कसं आहे, विचारलंय पाहिजे. आपण काय, मी एका घरात आहे नाही का? बोल, काय म्हणतो? काही नाही, मला असं म्हणायचंय बा. आता मालक एवढ्या लांब राहत्या, एवढ्या लांब कामाला आहे समजा. तुम्ही काय फक्त फोनवर बोला चाली करत्या नाही का? आणि पुन्हा तुमच्या सासू सासरे तुमच्या गावी. मग आता आमचं कुटुंब मोठे, पण सासू सासरा देर भाई मग सगळं कुटुंब तिकडे आहे ना. आता यांच्या सर्व्हिस मुळे मला इथं ठेवलंय. इथून बी ते तिकडे गेले परदेशामध्ये.
हा म्हणजे त्यांची बदली झाली. पण आमचं गाव तिकडे खेड आहे ना, हो हो. त्याच्यामुळं मग मला इथं त्यांनी आणून ठेवलं शहरामध्ये. असं आहे का? मग का हो मालकीनबाई, तुम्हाला एकट्याला करमत का हो? आता करमत तर नाहीच, पण मग आता काय करायचं, नवरा सर्व्हिसला आहे, मग त्याच्यामुळं त्यांच्या संग जायला तर तिथं हे नाहीये ना. हा म्हणजे परवानगी नाही. ते म्हणते तिकडं नकोय, तू इथंच राह. अहो पण मग ते किती लांब सर्व्हिसला, तुम्ही किती लांब राहिला. अहो असं चालतंय का? नवरा बायको सोडून का हो? म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या नोकरीमुळं तुम्हाला लांब लांब राहावं लागत बा. हो ना. काच काय मालकीनबाई, नाही तर तुमच्यात आणि त्या नवऱ्यात मेळच नसल बसत. मेळ नसेल हा म्हणजे काय बोलू राहिलं वाळ? म्हणजे तुमचा मेळच बसा ना, असा एक विचार नसतील तुमचे. आग नवरा बायकोच ग मेळ बसन, काय कारण त्याला, काय कारण त्याला. कशी सुगरण बायको मिळाली हिंडी पिढ्या नवऱ्याला. अग नवरा बायकोचा संसार मोठा आज सुखानं चालला. नवरा बायकोचा अर्थ कळेना ज्ञानीवंताला. एकदम छान गाणं म्हणतो वाळ्या तू. हा मग पाणी देऊ का? नाही नाही नका. तू काय म्हणला, नवरा बायकोचा मेळ बसा ना? काय कारण त्याला? नवरा बायकोचा मेळ बसतो आमचा, पण सर्व्हिस मुळे आम्हाला लांब राहावं लागतं. पण खाव कशी सुगरण बायको मिळाली हिंड फिर्या नवऱ्याला. म्हणजे तुमचा नवरा किती देश हिंडतो आणि तुम्हाला एका जागीच ठेवतो. मग आता कामामुळे जावं लागतं ना. हा बरोबर आहे. बर का मालकीनबाई, तुम्हाला एक सांगू का? बोल ना वाळ्या. या वाळ्याला जर अशी सुंदर बायको भेटली असती तर मी बायकोला सोडून राहिलो नसतो ग मालकीनबाई, राहिलो नसतो. लय जीवाला वाटतं. काय वाटतं? वाळ्याचं लग्न वाळ्याचं नशीब गांडूत काय करील पांडू. बरं मी काय म्हणते वाळ्या, तू नसते चौकशा का करू राहिला आज फालतू? तुमचा मेळ बसत नाही आणि आमक तमक, तू कशाला मला फालतू प्रश्न विचारायला? एक तर माझं डोकं इतकं दुखू राहिले. ईडच नेमकं तुमचं गोड नडत. काय अहो काय मालकीनबाई, मी तुम्हाला चांगलं विचारितून तुम्ही घुसल्या वाळबऱ्यात. तू जाय बरं, उठत मला अहो आराम करू दे, उठ उठ. मी मालकीनबाई ऐका ना, मी तुम्हाला दोन गोष्टी का समजून सांगितल्या. माझं काम नाही मी तुम्हाला सांगायचं, तुमचं काम आहे मला दापायचं, ते नाही म्हणत मी. पण मला वाटतं तुम्ही यावा, तुमचा नवरा तिकडं, तुमचे सासू सासरे इकडं, एकट्यात बसत्या विचार करीत बसत्या. तुम्ही असं बसत्या भामत्यासारखे आणि तुम्हाला करमत नसेल असा मनात विचार आला म्हणून तुम्हाला बोललो. काही चुकलं असेल तर माफ करा मालकीनबाई. नाही नाही, तू उठता आता, उठ लवकर. हा चालू. किती डोक्याला ताण देऊ राहिला फालतू. एक तर मला काय येत नाही लवकर आणि ह्या वाळ्याचं भलतच चालू राहतं. आज काय असा विचारित होता, पण तुम्ही दोघं नवरा बायको एवढे लांब राहत्या, मला एवढी सुंदर बायको असती तर मी सोडून राहिलो नसतो. वाळ्याच्या मनात नेमकं काय चालू? जाऊ दे, खूप डोकं दुखू राहिले. 5 मिनिटं झोपून तरी घेते. आज आहे ना, आज असा डोकं लाईतो काही होऊ दे, मालकीनबाईला एक शब्द तरी विचारेल. काय करू? जीव असं तळमळ तळमळ करतो, लया लया जीव करतो, पाकोली सारखा निस्ता भुरभुर उडतो. काय वाळ्या, तुझंही लग्न होईल नाही, पण माझ्या डोक्यात असं आलंय मालकीनबाईचा नवरा वर्ष येत नाही. मालकीनबाई एकटीच इड राहते. पण मस्त मनाला वाटतं मालकीनबाईला म्हणावा, मालकीनबाईला पटवावा असं या वाळ्याची हिंमत होती. पण मालकीनबाई डेंजर असल्यामुळं वाळ्याची हिंमत खचून जाते. पण वाळ्या,
डोकंच लाव. या गोष्टीत तू डोकंच लाव. मालकीनबाई थोडीशी हातावान, चांगला बोल, तिला आजार कोंजार, तरच मालकीनबाई जवळ येईल आणि मग वाड्याला थोडं थोडं प्रेम देईल. मग मी आज मालकिनीला डायरेक्ट विचारितो, वाड्या जे व्हायचं ते व्हाय, काळजावर दगड ठेव. पण एवढा शब्द मालकीनबाईला विचारणार म्हणजे विचारणार. तिला डायरेक्ट विचारितो, जे तुम्ही तुमच्या नवऱ्याला प्रेम देता ते ह्या वाड्याला प्रेम पाहिजे म्हणजे पाहिजे. असा वाड्याचा जीव तळमळ करू राहिला. चल जातोच. धीरे धीरे से मेरे जिंदगी ने आना, धीरे धीरे से मेरे दिल को चुराना. आता आहे ना, हे खाल्लं झाडून घेतो आणि मग मालकीन बाईक जातो. झाला आता. चा वाळ्या, काय काय करतोय तू काय नाही. इथं माझ्या बेडवर? ये इकडे उषा आवाजल्या. हा का? पण मी झोपेला असताना तू इथं आलास कशाला माझ्या बेडवरती? अहो या उषा तिकडं होत्या ना त्यांच्या रूम मध्ये, मग तिकडं मी आवरीत होतो, त्या इकडं आणल्या. तू डायरेक्ट येऊन इथं असं बसलाय, तुला लाज नाही वाटत का रे? हा? अहो मालकीन बाई तुम्ही काय बोलू राहिल्या? मी फक्त त्या उषा आणल्या आणि असं हे पाय दुखत म्हणून असं टेकलो ना असं टाकलं. या बा, माझ्या पायाला वळवळ केली का तू? कोण मी? तू? नाही तुमच्या साडीची वळवळ झाली असेल आणि मी काल केली वळवळ. अहो तुमचा भासू होत असेल, तुमचं नाव राहिलं नाही. काय चावला त्या तुम्हालाच पटत बते. असं होतंय का? मग हा. ते विचार करा ना, तुम्ही किती दिवसातून जवळ जवळ नाही. हा, ते सातत्याने माझ्या डोक्यात त्यांचाच विचार असतो ना, म्हणूनही झाला असं. मग मला आहे ना असं भास झाला का कोणीतरी आलंय आणि माझ्या पायांना आहे ना असं हात लावला. तुम्हाला आहे ना तो मालकाचाच भास होतो, मालकीन बाई. हा का? हो. बरं जाऊ दे, तू जा. बरं स्वयंपाक बनवला का तू? हो सगळं बनवलंय. हं. पण मालकीन बाई हा? तुमच्याशी थोडस बोलायचंय हो. अरे इतकं काय पुढं सरकू राहिला? काय बोलायचंय तुला? एवढंच बसू दे असं. हा बोल लवकर, मला वेळ नाही, भूक लागली, मला जेवायला दे पहिले. हो देतो ना मालकीन बाई. थांबा, खाऊ तर गुदाला घातलं तुम्ही, थांबा ना. होय माया, तू का बापाचं खाऊ राहिले का मी? अहो तुमच्या माझंच खाऊ राहिले ना? तुमच्याच नाव द्या जीवाव खाते तुम्ही. तुझं आमचं खाऊ राहिला उलट. अहो जरा थांबा ना मला. अरे तू नोकर असून अशी भाषेत बोलतो मालकीनीशी, काय वाटतं का तुला? बोलले चेष्टावारी. बरोबर जा, होय तू मला जेवायला दे सर. मालकीन बाई हा? जेवण करशाल, थांबा 5 मिनिटाच बोलायचंय. हा बोल लवकर. या बा, माझं ना डोकं दुखतंय, हा लवकर उरक. 2 मिनिटं ऐका. हा. मला आहे ना, मी हं. तुम्ही खूप छान दिसता. हो अशा भारी दिसते ना, काय सांगू. वाळ्या, पायरीत राहा, पायरी सोडून बाजूला पाय दिला ना तर पाय मोडल. या बा, काय होतं माझी हिंमत रेटताना मी तुमच्यावर प्रेम करतोय. काय? हो माझ्यावर? तुमच्यावर मी प्रेम करतोय पूर्ण मनापासून. मला तुम्ही आवडते आहे. मालकीन बाई ऐका ना, तुमचा नवरा इथं राहत नाही. बर. हं?
हम्म, आणि जे तुम्ही तुमच्या नवऱ्याला देते ना हम्म. ते मला द्याल का? काय? पहा आता तुम्ही समजा, जे तुम्ही तुमच्या नवऱ्याला देता प्रेम प्रेम ते मला द्या. हा, हो, तुला प्रेम पाहिजे? मी त्या गोष्टी पाहून लांब आहे ना हो. मला आठवण येते, माझं अजून लग्न नाही झालं हो मालकीनबाई. हा ना? मला खूप आठवण येते तुमच्या पाहिल्या पाहिल्या तर पाहिल्या हो, मला नुसतं अंगाला असा काटा येतो, इतक्या सुंदर दिसत्या तुम्ही बाई. हा, बोल. तुम्हाला वाटत असल हा, हा वाड्या इड काम करतो तुमच्या हाताखाली. बर. तुमच्या आज्या घरी 50 एकर जमीन आहे. अरे बापरे. 50 एकर जमीन आहे. हा. एकर म्हणजे माहिती का तुम्हाला 100 बिघे. हम्म. आणि नुसती कपाशी लावेली. तुम्हाला असं वाटत असेल मालकीनबाई हा नौकर आहे, हा. याच्या काहीच नाही. अहो भरपूर आहे. आणि तुम्हाला आहे ना मालकीनबाई खूप जीव लावी. काय म्हणतो? हो, एवढं जीव लावशील मला? खूप खूप खूप. वाया. हं? मालकाचं प्रेम देशील मला? हो, दिलं हं? दिलं. तुला आवडते? हो, लई. मग एक काम करते ना, काय? मी काय करते, आता फ्रेश होऊन येते, हो हो, मस्त आंघोळ वगैरे करते, सेंट बिंट मारते, बर. म्हणजे तुझ्या जवळ आले हा, का तुला असं भारी वास येईल. चालेल ना. आणि मग आपण दोघं हाकू चिकू. मस्त रोमांस करू. हो हो, हं? चालेल ना मालकीनबाई. मालकीनबाई, हा. मला असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तुम्ही या गोष्टीला तयार व्हाल म्हणून. काय वाड्याचं मन फुललं हो, मन फुललं. मन भरून गेलं. हा, हृदयच फाटलं. हा ना. बरं, एक काम कर, हं? फ्रेश होऊन येते ना, हो, या या. सेंट मारू. सेंट मारा, हं? टकाटक या. बर, चालेल. मग तू त्यावर तिकडे जाय, मी काय तुला कर. आवाज देते ना मग. हो, चालेल ना. हा, मालकीनबाई द्या. चालेल. जाऊ का? हा, जाय. हा. काय माणूस आहे हा. हा, नोकर तो नोकर, वरून मालकिनीला पटवितो. आणि एवढी त्याची हिंमत, एवढी मजल गेली याची. मला तो प्रेमाच्या जाळ्यात ओढतोय, मला तुम्ही खूप आवडत्या, आणि मला मालकाला देतो ती मला द्या. वा रे वा वाळ्या. अरे तू आशे 12 वाजविते ना मी आता वाळ्या, का तू आयुष्यात कधी परत माय वाटायला नाही गेला पाहिजे. हा, थांब, याचा आता आहे ना, आता माझच मोडीते, मी मालकाला फोन करते. हॅलो, मी काय म्हणते ऐका ना. अहो, वाळ्या नाही का आपला नोकर? हा, तर त्याने काय केलं माहितीये का, आज मला डायरेक्ट विचारतोय तुम्ही मला खूप आवडत्या, मालक इथं राहत नाही, मग मी मालकाचं प्रेम देऊ का तुम्हाला? हो, इथपर्यंत मजल गेली त्याची हरामखोराची. काय करू सांगा बरं, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुम्ही अशी मला सोडून लांब राहते ना, म्हणून या अशा लोकांची, ज्यांची आपल्या पायाजवळ उभी राहायची लायकी नाही ना, हे लोक सुद्धा आपल्याला अशी करीत आहे. आलं का लक्षात? हा, दीड दमडीचा तो हरामी. हा, आपलंच खातो ना आपल्यावरच उलटतो इथं, आणि माझ्यावर डोळा ठेवतो. हा, हरामखोर साला. हे सगळं तुमच्यामुळे होतंय. काय बोलू नको चाललंय, बोलाल मी. तुम्ही जवळ असते तर कशाला हे लोक असे बोलले असते. मग तुम्ही आता काय करते, येते का नाही त्याला थोडासा धडा शिकवा. मी त्याला म्हटले आता मी आवरून येते, मग आपण आहे ना रोमांस करू. हा, मी तुला मालकाचं प्रेम देते असं गोडी गोडीत त्याला म्हणले. मग काय म्हणते? हा, ते एवढं लांबून तुम्हाला बी शक्य नाही ना. मग काय सांगते, अशा आयडिया करते? अरे बापरे, सासूबाईंना बोलून घेऊ. बरोबर, चालेल चालेल.
आम्ही दोघी मिळून मस्त कुस्कारीतो धरून. हा, त्याला आधी इकडे बोलून घेते आणि मग त्याला हे करते. चालेल चालेल, ठेवू का? ये म्हणे सासूबाईला बोलून घे, म्हणजे त्यांच्या आईला, आणि दोघी मिळून त्याला धडा शिकवून त्याला हाकलून द्या कामावरून. आता आहे ना सासूबाईला फोन करते. सासूबाई येऊन आले 1 तासात. याचे चांगले 12 वाजले. बापरे, सासूबाई तर अजून येईना. कधी येत्या? त्याला ते 1 तासाचा वेळ दिलाय. आता येईलच तो. त्याला म्हणले 1-1.5 तासाने ये. आले वाटतं सासूबाई. या ना सासूबाई. आले आले. राहू दे, मी लावते ते. आता हा, एवढं काय काय का बोलावलं मला? सासूबाई, तुझी तब्येत बरी नाही का? माझी तब्येत बरी आहे, सगळं बरं आहे. सासूबाई, तुम्ही काहीच घाबरू नका. मी तुम्हाला काय सांगते ऐका. आपला तो नौकर आहे ना, हा. वाळ्या, तो आहे ना, असं आहे काय? हा. बरं बरं, पाहू आपण मग. मग आता हा. आता तुमच्या मुलाला तर एवढं लांबून काही येता येणार नाही. हा हा त्याच्यामुळे आता आहे ना, आपण दोघी मिळून आहे ना त्याचं काम करू. हा, करू पण करू. तुम्ही ना लपून बसा. हम्म. हा, तुम्हाला मी बाथरूम मध्ये लपली. चालेल, हा? चालेल. चला, तो येईलच 1 तासात. आता सासूबाई, तुम्ही इथंच राहा. चालेल, मी इकडंच तो राहते. आला हा, का हळूहळू तिकडे या. बर. हा, हा. मालकीनबाई, आला वाळे. मी कसा दिसतो? अरे बापरे, तू तर एकच नंबर दिसतो, हिरो. अहो, तोंड बिन दुलरस केला. काय सांगू ते? हो, लावली वरून पावडर लावली. कसा दिसतो? आह, 1 नंबर दिसतो. आणि मग चिकना चिकना दिसतो. आज लय तू मला ना वाया. हा, आता असं झालंय, काय? कधी तुला मिठी मारी. मला तर असं झालं मालकीनबाई, हा कधी मालकीनबाईचे नुसते मुकेगी. हा, हा. एवढा प्रेम करतो माझ्या. लय प्रेम. मग सगळं करा, पण या गोष्टी मालकाला कळायला नाही पाहिजे. हं? काय बोलतो तू हा, वाया? अरे, इकडच्या तिकडे एक सुद्धा शब्द होणार नाही. हा. ह्या कानाचे त्या कानाला माहित होणार नाही. हा, हे जे होतंय ना, हे जे होतंय ना, ते फक्त आपल्या दोघांमध्ये ठेवायचं. तेच, नाही तर मला मालक आहे ना हा. जिवंत ठेवणार नाही. गाडूनच टाकील तुला खड्डा करून. हा, मग तेच. जी शिबीनी खड्डा खणील, तुला पुरील त्याच्यात, आणि वरून माती लुटेल. आणि मग आणि तू माझ्या काळजाचा तुकडा होणार आहे. आणि मग मग मी असं सांगेल का कोणाला? हा, तेच म्हणलं, सांगू नका. म्हणजे बाबा, आणि तू नाही. कोणाला सांगू नको. छा 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 छा, हे काम आपण सांगूच शकत नाही. हा, करायचं मग. आणखीन बाई, हा, मला करायची सवय नाही. हा, पण आहे ना, हा. तुम काय करायची सवय? असं ते नवरा बायकोचं प्रेम करत ना, हम्म. हा, तशी करायची सवय नाही. मी लावते ना तुला सवय. हा, सवय लावून द्या. आता तुझी इच्छा झालीच आहे ना, हो, झाली. हा. तर ती मी पूर्ण करते ना. हो, चालत. तुझं लग्न व्हायला नाही ना, हो, तुला बायको नाही. नाही, मग मी तुला शिकविते ना सगळं आता. चालेल ना. म्हणजे तुझी बायको आली हम्म, का तुला काही सांगायलाच लागणार नाही. टेन्शन नाही. तू बिनधास्त करशील हो सगळं. हो. हं? हम्म. मालकीन बाई, हा अहो, तुम्ही किती आनंद देऊ राहिले मला. हा ना. मग अहो, मी पक्का खुश होतोय. हं. माई लय दिवसाची इच्छा होती मालकीन बाई. हा? हो कसली कसली इच्छा? ह्या प्रेमाची? हो, तुमच्या प्रेमाची ना मालकीन बाई. हा हिम्मत नव्हती होती, हिम्मत. हा का? हो,
आता झाली ना हिंमत. हो आज मी काळजावर दगड ठेवून तुम्हाला कवळी घातली. हा ना, आगे आगे देखो होता है क्या. काय म्हणत्या? नाही काही नाही. आता बघ इथून पुढं पुढं आहे ना, आपण अजून जास्त मजा करू. हा. मालक इथं राहत नाही नाही आणि मला तू असल्यावर मालकांची काही गरज नाही. हा, बरोबर. आला वाटतं. आला सुनावर डोळा आठवतो. हा काय बोल तिकडं कामाला आणि माझ्या सुनावर डोळा आठवतो काय. मालकीन बाई हा? लय भारी वाटत. हा. अरे हा का रे खरा मग खरा माझ्या सुनावर डोळा आठवतो का? नाही आई. हा? काय काय जाओ चाललंय मालकीन बाई मला मारू नका ना. मारू नका. म्हणजे काय आवाज पाहतोय आम्ही इथं. मी पाहते ओकून म्हणजे कवाची. तुम्ही असा गेम केला का मा? काय असं चालेल केलं का चांगलं म्हणजे तुझी काय पूजा करायची का? हा सासूबाई हा? काय याला चाल- ठेचायचं आता. तुला ओकून पाहते इथं. एवढी हिंमत झाली कशी? एवढी हिंमत झाली एवढी का? हिंमत कशी ओ, काय बाबा, झाली? बाबा, बाबा. हा? बाबा, 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 नका ना, नका 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 ना, तुमची तब्येत बरी राहत नाही. तुम्ही जा आता बाजूला. मी याच्याकडे मी बघते. कवाच्या पाहते इकडून ओकून तिकडून. नाही, नाही. काय चालेल सासूबाई तुमची तब्येत बरी राहत नाही आता. याच्याकडे मीच बघते. ओ, मी फक्त मालकीन. तुम्हाला जोडीदार बोलावलं. याच्याकडे आता मालकीन मीच बाई राहते. मालकीन बाई ऐका. काय? अहो एवढ्या पाळील चुकलं आता नाही. आता नाही चुकलं. नरडं पाहिजे चांगलं पुस्कार चांगलं. ओ, नका मालकीन. त्याला आता असं खाली वडून घेते, असं कुत्रीच्या आईवानी ठिशीते याला मी. असं ठिशीते का बस रे बस. हा? चुकी हान 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 धरून हान. हात नाही याचा मुडदा गाडी. ओ, ओ, तुला काय वाटलं? नका ना नका ना नका. मालकीण नाही. ओ, म्हणजे ओ, मी मालकीणला काही बी घरी. नका मालकीन बाई. मालकीण काय तुला अशी तशी वाटली? ओ मालकीन बाई अशी तशी नका वाटली? ओ नका. चालला कुठं रे? नका. चालला कुठं तू? ओ मालकीन चालला बाई. कुठं? चालला कुठं तू? ओ चुकलो. चालला कुठं तू? ओ गेला पाहुण्याच्या भरामध्ये गेलो. भावनीच्या भरात. ओ आता नाही ना होणार हो. ओ भावनीच्या भरात. आता नाही होणार. ओ तुझी भावना कुठे दाखव मला. अहो दाखव तुझी भावना आता कुठे? भावना एवढी निर्माण हिंमत झाली. तुझी. आमचंच मीठ खातो आणि आमच्यावर उलटतो. हा? मा- आमचंच मीठ खातो. माफ करा माफ. माफ करा. तुला त्याला टाकाय ना. गोडीत त्याला नेऊनच ओ टाकायचं. ऐका ना ओ मालकीन बाई. ऐका ना. मालकीन बाई चुकला आता. चुकलं? आता चुकलं आता नाही चुकायचं. उठ. माफी माग. माफी माग मला. या बा. माफी माग. ओ मालकीन बाई तुमच्या पाया पडतो आता नाही नको चुकलं. पडू देवाच्या पडू. हा, चुकलं. म्हण, आजपासून मी असं वागणार नाही. आज पण मी असं वागणार नाही. कोणत्याही बाईला असं बोलणार नाही. कोणत्या बाईला असं बोलणार नाही. पाया पड. पाया पडत. आणि आता मालक आल्यावर मालकाला सांगून देते आणि तुझ्या 12 वाजले. ओ नागबाई जाऊ द्या झालं ते झालं. माझा जेवढा पगार राहिला तेवढा देते का? अजून तुला पगार पाहिजे काय? पगार पाहिजे? ओ, मालकीन बाई. शरीर पाहिजे, पगार पाहिजे. अरे ऐ, हराम. नका ना नका 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 आता पगार लागतो तुला? नको काहीच इकडं नको. थोबाड काढ. नाही नाही पगार पाहिजे तुला? नका देऊ नका पगार देऊ पाहिजे? नका नका. मला लई आठवण येते. माझं लगीन वय नाहीये. हा तुला चाळे करायला मालकीन पाहिजे, आता- वरून पगार पाहिजे. हा नाही. तुला काय वाटलं मालकिनीचा नवरा एवढा नाहीये म्हणून मालकीन कशी बी वागल कशी बी वागल कशी बी वागल. ओ ओ, ओ, बस ना, बस. अशी कशी बस.